नमस्कार, स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत। उद्योजकांसाठी जिल्हा नियोजन सभागृहात घेण्यात आली जिल्हा निर्यात प्रलंबन कार्यशाळा। धुळे जिल्हा उद्योग विभागातर्फे आज धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात निर्यात प्रचलन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते। दरम्यान आजच्या या कार्यशाळेचे उद्घाटन धुळे जिल्हाधिकारी माननीय पापळकर साहेब यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले। यानंतर उद्योजकांसंदर्भात उपस्थित मान्यवरांनी सविस्तर असे उद्योग व्यवसायासंदर्भात मार्गदर्शन केले। यावेळी जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक संतोष गवडी, व्यवस्थापक प्रकाश घुगे यांच्यासह प्रणिता चौरे, किरण साळुंके, भरत शेळके, राजेंद्र जाखडी आदींची प्रमुख उपस्थिती होती। तसेच कार्यशाळेसाठी उद्योजकही मोठ्या संख्येने उपस्थित होते। नमस्कार, मी प्रकाश घुगे, व्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र धुळे। आज या ठिकाणी जिल्हा निर्यात प्रचलन कार्यशाळा आपण आयोजित केलेली होती। या कार्यशाळेमध्ये आपण वेगवेगळ्या विभागाचे जे अधिकारी आहेत त्याच्यामध्ये DGFTचे डेप्युटी डायरेक्टर श्री हिमांशुधर पांडे साहेब, त्याच्यानंतर अपेडाच्या प्रणिता चौरे मॅडम आणि इतरही एजन्सीजला आपण बोलवलेलं होतं। आणि निर्यातीच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या विभागाच्या काय काय स्कीम्स आहेत हे सर्व ह्या कार्यशाळेमध्ये आपण सर्व उद्योजकांना त्याची माहिती दिली। जे नवीन उद्योजक आहेत ज्यांना स्वतःचा निर्यात सुरू करायची आहे त्यांनासुद्धा ह्या कार्यशाळेचा खूप मोठा फायदा या ठिकाणी होणार आहे। त्याचबरोबर पोस्टाच्या वेगवेगळ्या ज्या निर्यातीच्या संदर्भात स्कीम्स आहेत त्याचे मार्गदर्शन या ठिकाणी किरण साळुंके म्हणून आहेत त्यांनी केलं। त्यानंतर बँकेच्या जे काही वेगवेगळ्या फायनान्सच्या स्कीम्स आहेत, उद्योजकांना कुठलाही व्यवसाय सुरू करायचा म्हणजे फायनान्स लागतो, त्या फायनान्ससाठी कोणकोणत्या स्कीम्स आहेत याच्याविषयी स्टेट बँकेचे अधिकारी या ठिकाणी आलेले होते। त्यांनीसुद्धा या ठिकाणी मार्गदर्शन केलं आणि खूप चांगला प्रतिसाद जिल्ह्यामध्ये आपल्याला या ठिकाणी मिळाला आणि ही कार्यशाळा आज रोजी संपन्न या ठिकाणी झालेली आहे।